Hello everybody, very warm welcome सर्वांचे खूप खूप स्वागत आहे in our live spoken English master class. I welcome you everybody from the bottom of my heart. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे in our live spoken English master class. आवाज येतोय सगळ्यांना माझा? क्लिअर? Yes? Yes. Done. Can you everybody hear to me properly? Visible and audible? Yes. Okay. Done. Beautiful. Done. Okay. Let's get started. Yes, everybody, very warm welcome. Okay, done. Yes, beautiful. Let's get started. So, everybody, we have actually learned so many sentences, right? So, in today's class, we are actually going to learn the very beautiful concept. It is called as conjunctions. Already तुम्हाला माहिती आहे, तुम्ही स्पीकिंग मध्ये त्याचा यूज सुद्धा करता. But yes, चला. So properly concept wise, I am going to let you know. In today's class, we are going to learn conjunctions. In English, there are basically so many conjunctions. इंग्रजीमध्ये खूप सारे conjunctions असतात. There are many conjunctions. What is meant by conjunctions? कंजंक्शन्स म्हणजे काय तर कंजंक्शन्सला ऍक्च्युअली मराठीमध्ये म्हणतात उभयान्वयी अव्ययी नो द पार्ट्स ऑफ स्पीच माहिती तुम्हाला स्कूलमध्ये शिकवलं जातं ते नाउन प्रोनाउन ऍडजेक्टिव्ह वर्ब ऍडवर्ब प्रिपोजिशन कंजंक्शन्स इंटरजेक्शन्स अँड ऑल. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी आपण कोर्समध्ये शिकतोच, पण जसं जसं बोलण्यात वापरायला लागतं त्या पद्धतीने आपण त्या गोष्टी शिकत असतो. सो एव्हरीबडी इन टुडेज क्लास व्हॉट एक्झॅक्टली आर वी गोइंग टू डू. आजच्या क्लासमध्ये आपल्याला काय करायचंय? इन टुडेज क्लास वी आर गोइंग टू लर्न सम कंजंक्शन्स. कंजंक्शन्स म्हणजेच काय? असा शब्द जो दोन वाक्य, दोन शब्द, दोन नाव जोडतो त्याला बोलतात कंजंक्शन. जे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. यू नो अबाउट इट व्हेरी वेल. यू आर टोटली नोन टू इट. But still, I will just let you know about it. Just wait for a moment. Yes, correct. Okay. Yes. Okay, so I will let you know those conjunctions with the help of some sentences. Sentences through I will let you know. Here we go. I will write one very simple and very sober sentence. I will write here on the board. You will tell me that how actually can we make sentences in English. मला म्हणायचंय मी आनंदी आहे. Very simple sentence. I have written here in example. मी आनंदी आहे आणि माझ्याकडे पुस्तक आहे. ठीक आहे. मी आनंदी आहे आणि माझ्याकडे पुस्तक आहे. ठीक आहे. दिस इज द सेंटेन्स यू कॅन एव्हरीबडी सी. आय हॅव रिटन हिअर ऑन द बोर्ड. मी इथे बोर्ड वरती लिहिलेलं आहे. व्हॉट ऍक्च्युअली इज द सेंटेन्स? मी आनंदी आहे आणि माझ्याकडे पुस्तक आहे. आता हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य आपल्याला करायचं इंग्रजीमध्ये. वी हॅव टू मेक दिस सेंटेन्स इन इंग्लिश. व्हॉट? मी आनंदी आहे आणि माझ्याकडे पुस्तक आहे. यामध्ये हे जे आणि शब्द आहे ना, दिस इज द कंजंक्शन. ह्याला काय म्हणतात? ह्याला बोलतात कंजंक्शन. जसं यू कॅन सी, हा जो शब्द आहे हा दोन वाक्य जोडतोय. राईट? दिस वर्ड इज जॉईनिंग टू सेंटेन्सेस. सो इट इज कॉल्ड एज कंजंक्शन. लेट्स टेक इट इज व्हेरी सिम्पल सेंटेन्स. मी आनंदी आहे. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश आय एम हॅपी. I have a book. माझ्याकडे पुस्तक आहे. I have a book.
and the sentence is read. So did you everybody understand how actually the conjunction works? Conjunctions कसं work होतं. अजून एक सेंटेन्स here I will write on the board. मला म्हणायचंय ती दयाळू आहे. ती दयाळू आहे. आणि तिला बऱ्याच मैत्रिणी आहेत. ती दयाळू आहे आणि तिला बऱ्याच मैत्रिणी आहेत. Could you please everybody let me know in English? ती दयाळू आहे आणि तिला बऱ्याच मैत्रिणी आहेत. Yes, please everybody try for it. ती दयाळू आहे आणि तिला बऱ्याच मैत्रिणी आहेत. एकदम सिंपल आहे. दोन वेगळे वेगळे सेंटेन्सेस आपण फक्त काय करत आहोत कनेक्ट करत आहोत अँड यू नीड टू मेक दोज सेंटेन्सेस इन इंग्लिश. ती दयाळू आहे इट इज कॉल्ड एज इंग्लिश व्हॉट शी इज काइंड अँड तिला बऱ्याच मैत्रिणी आहेत. शी हॅज many friends. She has many friends. ती दयाळू आहे. She is kind and she has many friends. आणि तिला बऱ्याच मैत्रिणी आहेत. Is that clear? Okay. असेच काही सेंटेन्सेस देते तुम्ही मला करणार आहात इंग्लिश मध्ये सेंटेन्स. ठीक आहे. सॉरी. होली मोठी आहे. होली मोठी आहे आणि तिला दोन खिडक्या आहेत. तर आपण ट्राय खोली मोठी आहे आणि तिला दोन खिडक्या आहेत. चला त्याला सेंटेन्स इन इंग्लिश. प्लीज एव्हरीबडी ट्राय मेकिंग द सेंटेन्स इन इंग्लिश. खोली मोठी आहे आणि तिला दोन खिडक्या आहेत. एव्हरीवन यू आर जस्ट गोइंग टू ट्राय फॉर दिस सेंटेन्स इन इंग्लिश. खोली मोठी आहे. येस इन द चॅट बॉक्स यू आर गोइंग टू आन्सर एव्हरीबडी. तुम्ही सगळ्यांनी काय करायचंय यू आर गोइंग टू आन्सर इन द चॅट बॉक्स अँड जस्ट प्रिपेअर द सेंटेन्स. इट इज व्हेरी सिम्पल वन. खोली मोठी आहे इंग्लिश मध्ये होतं रूम इज बिग राईट. रूम इज बिग आणि तिला दोन खिडक्या आहेत. इट हॅज टू विंडोज. क्लियर. रूम इज बिग अँड इट हॅज टू विंडोज. होप यू अंडरस्टूड द कॉन्सेप्ट. ओके डन. नाउ प्रोसीडिंग आहे. पुढे जाऊया आपण आता नेक्स्ट वन. Done. Okay. असंच अजून एक सेंटेन्स here I am going to write. ती बुद्धिमान आहे. ती बुद्धिमान आहे आणि तिच्याकडे आत्मविश्वास आहे. ती बुद्धिमान आहे आणि तिच्याकडे उल्लेखनीय आत्मविश्वास आहे. Correct sentence English मध्ये. Everybody come on please try this sentence. How can actually we make it? कसं करू शकतो आपण हे वाक्य in English? ती बुद्धिमान आहे आणि तिच्याकडे उल्लेखनीय. ट्राय करा जेवढं जमेल तसं ट्राय करा एव्हरीबडी. येस. ती बुद्धिमान आहे आणि तिच्याकडे उल्लेखनीय आत्मविश्वास आहे. राईट. सो दोन वेगळे सेंटेन्सेस आहेत जे आपण मर्ज करणार आहे. सो मोठं सेंटेन्स म्हणून घाबरायचं नाही. दोन वेगळे सेंटेन्सेस. पहिलं सेंटेन्स घ्यायचं मग दुसरं ते करायचं मग दुसरं सेंटेन्स करायचं. ती बुद्धिमान आहे म्हणजे काय झालं. शी इज इंटेलिजंट. तिच्याकडे उल्लेखनीय आत्मविश्वास आहे.
And she has, you must have got the question, what is meant by उल्लेखनीय आत्मविश्वास. हे जे उल्लेखनीय आत्मविश्वास यासाठी वापरलं जाणारं ते विशेषण आहे की आत्मविश्वास कसा आहे तर उल्लेखनीय आहे. कामगिरी कशी आहे उल्लेखनीय आहे. तर उल्लेखनीयला इंग्लिशमध्ये काय म्हणतात. ऍक्च्युली दिस इज द अप्रिशिएटेड वर्ड. हे अप्रिशिएटेड वर्ड आहे जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. यू नो अबाउट दॅट. तर दॅट असेल शी हॅज remarkable. काय बोलतात. She has remarkable confidence. She is intelligent and she has remarkable confidence. Getting it properly. काय बोलायचं उल्लेखनीय आत्मविश्वास. इंग्लिश मध्ये काय म्हणणार आहे तुम्ही. What are you going to say? Correct. Remarkable confidence. Remarkable confidence. Is that clear? Okay. Done. Beautiful. चला next word. तो तो धाडसी होता. तो धाडसी होता आणि त्याच्याकडे त्याच्याकडे निर्भय कल्पना होत्या. यूज द अप्रोप्रिएट हेल्पिंग वर्ब. आता तुम्ही व्यवस्थित हेल्पिंग वर्ब इथे वापरायचंय आणि सेंटेन्स करायचंय इंग्लिश मध्ये. तो धाडसी होता आणि त्याच्याकडे निर्भय कल्पना होत्या. म्हणजे निर्भय कल्पना होत्या ज्यांनी भीती नाही वाटत आहे अशा. चलो ट्राय करा एव्हरीबडी. प्लीज ट्राय मेकिंग सेंटेन्स इन इंग्लिश. व्हेरी सिम्पल पण इट इज. तो धाडसी होता. तो म्हणजेच काय. ही वॉज. धाडसी म्हणजेच काय ब्रेव. ही वॉज ब्रेव. तो धाडसी होता. ही वॉज ब्रेव. त्याच्याकडे निर्भय कल्पना होत्या. ही हॅड निर्भय कल्पना. इंग्लिश मध्ये म्हणायचं इथे अडकले असेल तुम्ही ड्यू टू द व्होकॅब्युलरीज. ही हॅड fearless ideas. काय म्हणू शकता तुम्ही. He has fearless ideas. Yes, see. समजलं सगळ्यांना. Did everybody understand? What exactly have we done? काय केलंय आपण पहा. Just have a look everybody. Yes. एक्स्ट्रीमली सिम्पल. एकदम सिम्पल आहे. 2 sentences आपण काय केले. 2 sentences वी आर मर्जिंग अँड मेकिंग 1 क्रिएशन. जसं पहा मी आनंदी आहे आणि माझ्याकडे पुस्तक आहे. आय एम हॅपी अँड आय हॅव अ बुक. ती दयाळू आहे आणि तिला बऱ्याच मैत्रिणी आहेत. शी इज काइंड अँड शी हॅज मेनी फ्रेंड्स. खोली मोठी आहे आणि तिला 2 खिडक्या आहेत. द रूम इज बिग अँड इट हॅज 2 विंडोज. ती बुद्धिमान आहे आणि तिच्याकडे उल्लेखनीय आत्मविश्वास आहे. शी इज इंटेलिजंट अँड शी हॅज रिमार्केबल कॉन्फिडन्स. म्हणजे उल्लेखनीय आत्मविश्वास. तो धाडसी होता आणि त्याच्याकडे निर्भय कल्पना होत्या. ही वॉज ब्रेव. धाडसी म्हणजे आपण म्हणू शकतो ब्रेव, बोल्ड म्हणू शकतो, करेजियस म्हणू शकतो. So he was brave. त्याच्याकडे निर्भय कल्पना होत्या. He had fearless ideas. He had fearless ideas. ह्याचं मी छानपैकी फोटो आय हॅव ऍक्च्युअली कॅप्चर्ड इन माय फोन. मी याच्यामध्ये छान फोटोज काढलेले आहेत माझ्याकडे. And I'm going to share those photos with you all. Done. हे समजलं सगळ्यांना. आता इथे तुम्ही पाहू शकता. You can just see everybody. इथे आपण काय केलंय. सगळीकडे एकच कंजंक्शन वापरले which is and.
Everywhere we have used only one conjunction which is called as what? And conjunction आपण सगळीकडे वापरले. तर आता आपण काय करणार आहे? What actually are we going to do? आता आपण conjunctions आपले चेंज करणार आहे. दुसरं कंजंक्शन आपण आता इथे युज करणार आहे. जसं अँड झालं आणि झालं. आता आपण सेकंड कंजंक्शन इथे घेऊ शकतो. Now we are going to learn the next conjunction. याच्यावरती असे तुम्हाला खूप सारे sentences we need to make every word. खूप सारे sentences याच्यावरती तुम्हाला बनवायचे आहेत. Now is the next one. Next conjunction. मी ठरलेली आहे. पण मला कामाचे मी थकलेले आहे. पण मला कामाचे. चला करा बरं सेंटेन्स एव्हरीबडी. प्लीज ट्राय मेकिंग दिस सेंटेन्स इन इंग्लिश. मी थकलेले आहे पण मला काम आहे. Yes, please do make sentence in English, everybody. Yes. Yes, everybody, how can we make? मी थकलेले आहे. इंग्लिश मध्ये आपण काय म्हणणार? आय एम टायर्ड, राईट? मी थकलेले आहे. इंग्लिश मध्ये कसं होतं? आय एम टायर्ड, राईट? देन पण इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? बट. मला काम आहे. इट इज कॉल्ड एज व्हॉट? आय हॅव. मला काम आहे. इट बिकम्स आय हॅव. Yes, okay, everybody. Is that clear? Done. Next one. गरीब आहे. गरीब आहे. आणि तिच्याकडे धैर्य आहे. ती गरीब आहे आणि तिच्याकडे धैर्य आहे. For everybody, please try making this sentence in English. ती गरीब आहे आणि तिच्याकडे धैर्य आहे. कसं होईल इंग्लिश मध्ये? हाऊ ऍक्च्युअली कॅन वी मेक द सेंटेन्स इन इंग्लिश? ती गरीब आहे. ती म्हणजेच काय? शी इज पुअर. शी इज पुअर. तिच्याकडे धैर्य आहे. धैर्य म्हणजेच काय? ऑब्विसली यस, करेज. तेच धैर्य म्हणजे करेज. दॅट्स म्हणा. सो शी हॅज काय केलं लागेल? सॉरी, शी हॅज करेज. आपण
इथे आपण पण टाकू शकतो. वी कॅन ऑल्सो ऍड ऑन हिअर पण म्हणजेच काय बट. द सेंटेन्स इज रेडी. शी इज पुअर बट शी हॅज करेज. शी इज पुअर बट शी हॅज करेज. क्लिअर? आलं लक्षात? येस, दिस इज हाऊ वी कॅन ऍक्च्युअली मेक सेंटेन्स इन इंग्लिश. असं आपण करू शकतो इंग्लिश मध्ये. ओके. अजून एक सेंटेन्स. तो शांत आहे पण त्याच्याकडे शक्तिशाली विचार आहे. तो शांत आहे आणि त्याच्याकडे शक्तिशाली विचार आहे. करा इंग्लिश मध्ये. ट्राय एव्हरीबडी. येस, ट्राय. तो शांत आहे पण त्याच्याकडे शक्तिशाली विचार आहे. हाऊ कॅन ऍक्च्युअली वी मेक सेंटेन्स इन इंग्लिश? व्हेरी सिम्पल वन. तो शांत आहे पण त्याच्याकडे शक्तिशाली विचार आहे. अगेन टू मेक दिस सेंटेन्स तुम्हाला शब्दच, तुम्ही जर का कुठे अडकणार तर फक्त शब्दांसाठीच अडकणार आहे. नो प्रॉब्लेम. नाउ हिअर यू आर गोइंग टू गेन द व्होकॅब्युलरी. तो शांत आहे. इज कॉल्ड एज इन इंग्लिश ही इज काम. ही इज काम बट पण. तो शांत आहे. ही इज काम बट त्याच्याकडे शक्तिशाली विचार आहे. त्याच्याकडे म्हणजेच काय? हॅज ही हॅज पॉवरफुल thoughts. He has powerful thoughts. Got it properly? He is calm, but he has powerful thoughts. He has powerful thoughts. Is that clear, everybody? येतं लक्षात? असे sentences we are going to take. One more. मला म्हणायचे योजना. योजना धोकादायक आहे. योजना धोकादायक आहे. पण त्यात मोठी क्षमता आहे. योजना धोकादायक आहे पण त्यात मोठी क्षमता आहे. करा ट्राय एव्हरीबडी. प्लीज ट्राय. येस. येस, प्लीज ट्राय एव्हरीबडी. यू हॅव टू ट्राय. योजना धोकादायक आहे पण त्यात मोठी क्षमता आहे. ट्राय करा अकॉर्डिंग टू युअर व्होकॅब्स. तुमच्या व्होकॅब्स नुसार, तुमच्या व्होकॅब स्टोरेज नुसार जस्ट ट्राय दिस सेंटेन्स. हाऊ कॅन वी मेक इन इंग्लिश? काय शब्द आपण इथे यूज करू शकतो अकॉर्डिंग टू यू? योजना धोकादायक आहे. सिंपल सेंटेन्स. याच्यामध्ये अवघड काहीच नाही. जे आहे ते फक्त तुमच्याकडे शब्द किती आहे त्यावर डिपेंड असेल की तुम्ही कसं करू शकता. तर योजना धोकादायक आहे. आपण म्हणू शकतो प्लॅन इज धोकादायक. आपण म्हणू शकतो रिस्की. द प्लॅन इज रिस्की बट त्यात मोठी क्षमता आहे. हे इंग्लिश मध्ये तुम्ही कसं करणार? प्लॅन इज रिस्की बट त्याच्यात मोठी क्षमता आहे. हाऊ ऍक्च्युअली कॅन बी मेक? यू शुड नो व्हॉट इज क्षमता इन इंग्लिश. मोठी क्षमता आहे. पहा, तर त्यात मोठी क्षमता आहे. सो इथे तुम्हाला एक सब्जेक्ट यूज करायचं. तुम्ही काय सब्जेक्ट यूज करणार? आता त्यात मोठी क्षमता आहे असं आलंय. त्यात मोठी क्षमता आहे. सो द व्हेरी फर्स्ट थिंग इज दॅट की आपल्याला इथे प्रॉपर सब्जेक्ट घ्यायला लागणार आहे. वी नीड टू टेक हिअर द प्रॉपर सब्जेक्ट. सो व्हॉट इज दॅट सब्जेक्ट वी नीड टू टेक? प्लॅन इज रिस्की बट इट हॅज मोठी क्षमता आहे. त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ग्रेट potential. Plan is risky, but it has great potential. येतं लक्षात? Plan is risky, but it has great potential. समजलं? Yes? ओके, अजून एक. तो
प्रामाणिक होता पण त्याची मते ठाम हो प्रामाणिक होता पण त्याची मते ठाम होती. करा इंग्लिश मध्ये एव्हरीबडी. प्लीज डू मेक द सेंटेन्स. ट्राय करा, ट्राय करा, ट्राय करा. तो प्रामाणिक होता पण त्याची मते ठाम होती. हाऊ ऍक्च्युअली कॅन बी मेक. येस. तो प्रामाणिक होता म्हणजेच काय ही वॉज ऑनेस्ट. ही वॉज ऑनेस्ट बट त्याची मते ठाम होती. सो त्याची मते तो म्हणजे ही आणि त्याची मते असं जे पाहिजे आपण म्हणायचं हिज ओपिनियन्स. हिज ओपिनियन्स वर काय म्हणतात इंग्लिश मध्ये किंवा आपण असे म्हणू शकतो की ही हॅज स्ट्रॉंग ओपिनियन्स. ही हॅड सॉरी पास्ट टेन्स आहे ना. ही हॅड स्ट्रॉंग ओपिनियन्स. अजून काय म्हणू शकतो त्याची मते ठाम होती. हाऊ कॅन ऍक्च्युअली यू मेक इन अनदर वे. अजून एक आयडिया आहे तुमच्याकडे? डू यू हॅव मोर सम आयडियाज? हा सो हे जे ना ही हॅड असं पण करू शकतो की त्याला ठाम मते होती म्हणजे त्याच्याकडे ठाम मते होती. आपण झाले हे पाच इथं केलं की हॅज ग्रेट पोटेन्शियल. तसं आपण म्हणू शकतो ही हॅड स्ट्रॉंग ओपिनियन्स. ही हॅड स्ट्रॉंग ओपिनियन्स. त्याची मते ठाम होती. यू कॅन ऑल्सो मेक दिस सेंटेन्स इन दिस वे. येस अँड हिज ओपिनियन्स वर फिक्स्ड. ओके चालेल त्याच्यामध्ये पण काहीच प्रॉब्लेम नाही. बट इट लुक्स मोर अँड मोर प्रोफेशनल. ही वॉज ऑनेस्ट. तो प्रामाणिक होता. ही वॉज ऑनेस्ट पण त्याची मते ठाम होती. ही हॅड स्ट्रॉंग ओपिनियन्स. अजून एक सेंटेन्स दाखवते ते असेल ती दमलेली होती तरी पण विचाराची सोडत ती दमलेली होती पण तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. इंग्लिशमध्ये ती दमलेली होती आणि तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. Yes, try everybody. Very simple sentence. You need to try for it. ती दमलेली होती पण तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. हाऊ विल वी मेक इट इन इंग्लिश? ट्राय करा स्टेप बाय स्टेप. ट्राय सेंटेन्स यू कॅन डू इट. ती दमलेली होती पण तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. ती दमलेली होती पण तिच्या चेहऱ्यावर हसू होते. ती दमलेली होती. शी वॉज टायर्ड. शी वॉज टायर्ड पण म्हणजेच काय बट तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. सो कसं म्हणतात इंग्लिश मध्ये वन्स अगेन जसं त्याची मते ठाम होती. ही हॅड स्ट्रॉंग ओपिनियन्स. तसं तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. ती म्हणजे शी हॅड. टू हॅवचं वाक्य. ती थोडी ना हसू होती. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. टू हॅवचं वाक्य होतं ते शी हॅड स्माइल. शी हॅड स्माइल ऑन हर फेस. कसं होणार सेंटेन्स? शी हॅड स्माइल ऑन हर फेस. आपण म्हणणार का शी वॉज स्माइल?
ती हसू होती का? नाही, तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. मग ते पास्ट टेन्स टू हॅव मध्ये जातं. शी हॅड स्माइल ऑन हर फेस. जसं तो ठाम मत नव्हता, त्याची मते ठाम होती. सो ही हॅड स्ट्रॉंग ओपिनियन्स. तसे तर त्यात मोठी क्षमता आहे. इट हॅज स्ट्रॉंग पोटेन्शियल ऑर ग्रेट पोटेन्शियल. जर त्याच्याकडे शक्तिशाली विचार आहेत. ही हॅज पॉवरफुल थॉट्स. तिच्याकडे धैर्य आहे. शी हॅज करेज. मला का आय हॅव. सो हे टू हॅवचे सेंटेन्सेस आहेत. आणि इकडे बायका सगळे मी टू बीच ऍड केले. मी थकलेले आहे. आय एम टायर्ड. तो गरीब आहे. सॉरी, ती गरीब आहे. शी इज पुअर. तो शांत आहे. ही इज काम. योजना धोकादायक आहे. द प्लॅन इज रिस्की. तो प्रामाणिक होता. ही वॉज ऑनेस्ट. ती दमलेली होती. शी वॉज नॉट. हे सगळे आहे इकडे सगळे टू बीच वाटते. आणि इकडे ऍड ऑन केले सगळे टू हॅवचे ऍड ऑन केले. आय विल कॅप्चर द फुल. बाय एकदा. येस, एव्हरीबडी क्लिअर? समजलं सगळ्यांना? Got it? We are learning many new words na today. Your vocabularies will gain. चला, हे conjunction झालं. What is this conjunction? It is but. This conjunction is called as what? But. Okay, चला. Now next one. That's all. फक्त दोन दोन वेगवेगळे सेंटेन्सेस आहेत जे ऍड ऑन करून एकच सेंटेन्स क्रिएशन करतोय. सो तुम्ही असं नाही विचार करायचा बाप रे हाऊ लॉंग इज द सेंटेन्स, किती मोठं वाक्य, असं नाही विचार करायचा. बट ते दोन सेंटेन्सेस दोन वेगवेगळे वाक्य असेल, दोन वेगवेगळे सेंटेन्स असं समजायचं आणि एक बनवायचं दुसरं बनवायचं मिक्सअप करून टाकायचं. ठीक आहे. आता नेक्स्ट वन तुम्ही ओळखायचे आहेत तुमचे कन्फ्युजन आहे. मी आनंदी आहे. माझ्याकडे भेटवस्तू आहे. मी आनंदी आहे कारण माझ्याकडे भेटवस्तू आहे. कारण इंग्रजीमध्ये ट्राय मेकिंग द सेंटेन्स इंग्लिश एव्हरीबडी. मी आनंदी आहे कारण माझ्याकडे भेटवस्तू आहे. कोणतं कंजंक्शन आहे याच्यामध्ये? Which conjunction is there? Absolutely correct. Try recalling everybody. Which conjunction? Identify the conjunction, please. Correct. Absolutely. चला, मग मी आनंदी आहे. आय एम हॅपी. ओके. कारण म्हणजेच काय करायचं आपल्याला? बिकॉज आय एम हॅपी बिकॉज माझ्याकडे भेटवस्तू आहे. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश आय हॅव अ गिफ्ट. माझ्याकडे भेटवस्तू आहे. आय हॅव अ गिफ्ट. आय हॅव अ गिफ्ट. माझ्याकडे भेटवस्तू आहे. राईट? ओके. नेक्स्ट मुले उत्सुक असतील कारण त्यांना सुट्ट्या असतील. मुले उत्सुक असतील कारण त्यांना सुट्ट्या असतील. मुले उत्सुक असतील कारण त्यांना सुट्ट्या असतील.
मुले उत्सुक असतील कारण त्यांना सुट्ट्या असतील. प्लीज ट्राय एव्हरीबडी यूज द अप्रोप्रिएट हेल्पिंग वर्ब अकॉर्डिंग टू द टेन्स. टेन्स नुसार अप्रोप्रिएट हेल्पिंग वर्ब यूज करा कृपया प्लीज. मुले उत्सुक असतील कारण त्यांना सुट्ट्या असतील. येस. मुले उत्सुक असतील कारण त्यांना सुट्ट्या असतील. हाऊ एक्झॅक्टली आर यू गोइंग टू मेक द सेंटेन्स? करा सगळे इन द चॅट बॉक्स. यू नीड टू मेक द आन्सर. ट्राय करायचं. ह्याच्यामध्ये नथिंग इज न्यू बट यू नीड टू प्रॅक्टिस. तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि कॉन्सेप्ट जास्तीत जास्त क्लिअर करून घ्यायचा आहे. मुले उत्सुक असतील. सो आपण म्हणूया किड्स किंवा चिल्ड्रन. चिल्ड्रन. आता असतील आलं है ना. टेन्स नुसार आपल्याला हेल्पिंग वर्ब पण चेंज करायला लागेल. इथे असतील आलं म्हणजे इट इज द फ्युचर टेन्स राईट. दिस इज द फ्युचर टेन्स. आणि जर का टेन्स फ्युचर आहे तर टू बी फ्युचर आहे मग विल बी वापरायला लागेल ऑब्विसली. चिल्ड्रन विल बी उत्सुक म्हणजे एक्साइटेड. सो चिल्ड्रन विल बी एक्साइटेड. मुले उत्सुक असतील कारण. कारण म्हणजेच काय? बिकॉज. बिकॉज त्यांना सुट्ट्या असतील. दे विल हॅव. दे विल हॅव हॉलिडेज. कारण त्यांना सुट्ट्या असतील. इट बिकम्स इंग्लिश वर्ड. दे विल हॅव हॉलिडेज. कारण त्यांना सुट्ट्या असतील. दे विल हॅव हॉलिडेज. Is that clear? येतंय लक्षात how it actually works? अजून एक sentence. Try everybody. Try करायचा. Yes. आपण चेंज करायचं. Yes. Now please do it. योजना मजबूत आहे कारण त्यात तर्क आहे. कसं होणार इंग्लिश मध्ये सेंटेन्स? हाऊ ऍक्च्युअली दिस सेंटेन्स बिकम्स इन इंग्लिश? करा बरं. योजना मजबूत आहे कारण त्यात तर्क आहे. योजना मजबूत आहे कारण त्यात तर्क आहे. सो योजना मजबूत आहे. मेकिंग इन द चॅट बॉक्स. येस. सो प्लान. योजना म्हणजेच काय? प्लान. परत घेतला आपण शब्द सुद्धा. प्लान इज स्ट्रॉंग म्हणू शकतो आपण. प्लान इज ग्रेट म्हणू शकतो. प्लान इज गुड म्हणू शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही. बिकॉज कारण त्यात तर्क आहे. हे इंग्लिश मध्ये कसं होणार? प्लान इज स्ट्रॉंग बिकॉज त्यात तर्क आहे. म्हणजे त्याच्यात काही तथ्य आहे असं म्हणणं आहे. सो करा इंग्लिश मध्ये ट्राय एव्हरीबडी. Because it has logical. त्याचा आदर केला जातो. ट्रॅक करा जमेल तर मी करणारच. मी सांगणारच तुम्हाला. त्याचा आदर केला जातो कारण त्याच्याकडे प्रामाणिकता आहे. त्याचा आदर केला जातो कारण त्याच्याकडे प्रामाणिकता आहे. ट्राय जमेल तेवढं ट्राय करा.
येस, त्याचा आदर केला जातो कारण त्याच्याकडे प्रामाणिकता आहे. कसं करणार तुम्ही? त्याचा आदर केला जातो इन इंग्लिश. हाऊ विल यू मेक? एखादं वेगळा सेंटेन्स आहे, चला हे नाही शिकवलेलं मी तुम्हाला, बट इट इज डिफरंट सेंटेन्स. हाऊ विल यू मेक? त्याचा आदर केला जातो. इंग्लिश मध्ये आपण असं करू शकतो, ही इज रिस्पेक्टेड. काय म्हणायचं? ही इज रिस्पेक्टेड म्हणजे माहितीये का ह्याचे पार्थ असा याचा त्याचा आदर केला जातो. इट इज एक्झॅक्टली इक्वल टू तो आदरणीय आहे. बरोबर आहे. आणि आदरणीयाला तुम्ही काय म्हणता इंग्लिश मध्ये? रिस्पेक्टेड म्हणता. आदरणीय सर, रिस्पेक्टेड सर, आदरणीय, रिस्पेक्टेड म्हणतो ना आपण आदरणीयाला. मग आदर केला जातो म्हणजेच तो आदरणीय आहे. आणि त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन झालं ही इज रिस्पेक्टेड. पण मराठी भाषा आहे, कशी बोलतो आपण? आपण तो त्याचा आदर केला जातो असं पण म्हणणार, त्याला खूप आदर दिला जातो असंही म्हणू शकतो, तो आदरणीय सन्माननीय आहे असंही म्हणू शकतो. सो बोलताना, मराठी भाषा बोलताना आपल्याला लिमिटेशन नाही. आपण आपल्या आपल्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या स्टाईल्सने बोलणार. पण इंग्लिश ट्रान्सलेशन करताना येस त्याचा अर्थ एकच असतो. मग यू कॅन से ही इज रिस्पेक्टेड, शी इज रिस्पेक्टेड. ती आदरणीय आहे, लाईक ती सन्माननीय आहे, त्याला आदर दिला जातो. ही इज रिस्पेक्टेड. वाय? बिकॉज कारण त्याच्याकडे प्रामाणिकता आहे. ही हॅज. व्हॉट इज मेंट बाय प्रामाणिकता? ऑनेस्ट. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. पण प्रामाणिकता म्हणजे काय? ऑनेस्टच नाही म्हणू शकत, ऑनेस्ट नाही म्हणू शकत. प्रामाणिक म्हणजे ऑनेस्ट, पण प्रामाणिकता याला इंग्लिश मध्ये तुम्ही शब्द ऐकले ऑनेस्टी. काय म्हणतात? ऑनेस्टी. सो ही इज रिस्पेक्टेड. त्याचा आदर केला जातो बिकॉज ही हॅज ऑनेस्टी. कारण त्याच्याकडे प्रामाणिकता आहे. ही हॅज ऑनेस्ट. इज दॅट क्लिअर? अजून एक भाग यशस्वी आहे. ती यशस्वी आहे कारण तिच्याकडे शिस्त आहे. ती यशस्वी आहे कारण तिच्याकडे शिस्त आहे. Can you please try everybody? ती यशस्वी आहे कारण तिच्याकडे शिस्त आहे. ती यशस्वी आहे कारण तिच्याकडे शिस्त आहे. सो ती यशस्वी आहे. शी इज सक्सेसफुल. शी इज सक्सेसफुल. कारण म्हणजेच काय? बिकॉज शी इज सक्सेसफुल. बिकॉज ती यशस्वी आहे. शी इज सक्सेसफुल बिकॉज तिच्याकडे शिस्त आहे. शी हॅज. What she has? She has discipline. ती यशस्वी आहे कारण तिच्याकडे काय आहे? तिच्याकडे शिस्त आहे. She has this. येतंय लक्षात? Are you everybody understanding the concept? Also gonna capture the point. असं एक देते चला. We have one more space. संघ मजबूत आहे. संघ मजबूत आहे कारण त्यात एकता आहे. संघ मजबूत आहे कारण त्यात करा आता इंग्लिश मध्ये पहा. संघ मजबूत आहे कारण त्यात एकता आहे. इंग्लिश मध्ये वाक्य कसं होणार? टीम, संघ म्हणजे टीम इज स्ट्रॉंग. टीम इज स्ट्रॉंग. संघ मजबूत आहे कारण बिकॉज. परत एकदा हे वाक्य कसं करायचं बरं? त्याच एकता आहे. आता इथे सब्जेक्ट नाहीये, मग काय घ्यायचं आपण? इट घ्यायचं. म्हणजे संघाला रिलेटेड करून बोलतोय ना, इट घ्यायचं. इट का म्हणायचं? ही नाही म्हणायचं कारण आपण संघाबद्दल बोलतोय. इट बोलायचं. मग इट हॅज एकता म्हणजेच काय? युनिटी. अँड द सेंटेन्स इज रेड. गडीत पहा. मी आनंदी आहे. वाचा बरं सगळ्यांनी. एव्हरीबडी प्लीज रीड. मी आनंदी आहे कारण माझ्याकडे भेटवस्तू आहे. आय एम हॅपी बिकॉज आय हॅव अ गिफ्ट. मुले उत्सुक असतील कारण त्यांना सुट्ट्या असतील. चिल्ड्रन विल बी एक्साइटेड बिकॉज दे विल हॅव हॉलिडेज. योजना मजबूत आहे
कारण त्यात तर्क आहे. प्लॅन इज स्ट्रॉंग बिकॉज इट हॅज लॉजिक. त्याचा आदर केला जातो कारण त्याच्याकडे प्रामाणिकता आहे. ही इज रिस्पेक्टेड बिकॉज ही हॅज ऑनेस्टी. ती यशस्वी आहे कारण तिच्याकडे शिस्त आहे. शी इज सक्सेसफुल बिकॉज शी हॅज डिसिप्लिन. संघ मजबूत आहे कारण त्यात एकता आहे. टीम इज स्ट्रॉंग बिकॉज इट हॅज युनिटी. क्लिअर? लेट मी कॅप्चर. Let me check. Yes. Done. समझना सगळ्यांना? Got it, everybody? Yes, no? Kindly message in the chat box. Everybody, सगळ्यांना समजलं? We have learned here 3 conjunctions. Conjunctions म्हणजे काय? कुठलंही वाक्य तो जोडतो. मग 2, 3 आता आपण ह्याला मिक्स करून खूप सारे वाक्य जोडू शकतो. एकच वाक्य करू शकतो. 5-6 वाक्य जोडू शकतो. एकच वाक्य बनवू शकतो आपण. सो येस, ह्याच्यावरती छानपैकी सगळ्यांनी ह्याचे मी फोटोज देणार आहे. आय एम गोइंग टू शेअर द फोटोज विथ यू ऑल. आणि सगळे फोटोज व्यवस्थित वहीमध्ये कसं लिहायचं वहीमध्ये, हाऊ टू राईट इन द नोटबुक. येस, वी हॅव लर्न टुडे 3 कंजंक्शन्स अँड शिकलो, बट शिकलो आणि बिकॉज सुद्धा शिकलो. सो काय करायचं, ह्याच्यावरती प्रत्येक सेंटेन्स फोटोमध्ये पाहून इन युअर नोटबुक प्रत्येक मराठी सेंटेन्स लिहायचं पाहून, बट इंग्लिश ट्रान्सलेशन आहे ना फोन बाजूला ठेवून द्यायचा आणि मला ते करायचा. आणि तुम्ही व्हेरीफाय करायचं किती शब्द तुम्हाला लक्षात आहेत, कोणतं लक्षात नाहीये. जसं ग्रेट पोटेन्शियल आहे, ऑनेस्टी आहे, रिस्पेक्टेड शब्द आहे, डिसिप्लिन आहे, युनिटी आहे. नो, याच्या आधी पण बरेच शब्द झाले. पॉवरफुल झालं, रिमार्केबल झाले. मेनी वर्ड्स वी ऍक्च्युअली ट्राय टू लर्न. तर ट्राय करा की आन्सर्स तुम्ही इंग्लिश मध्येच लिहा. मग किती जमतायत, किती नाही जमत आहे, कुठे अडकतोय, कोणता नाही लक्षात राहिला, ह्याचे पण तुम्हाला सगळ्यांना क्लॅरिटी येईल. सो एव्हरीबडी मस्तपैकी सगळ्यांनी काय करा, मराठी सेंटेन्सेस लिहून घ्या अँड इंग्लिश ट्रान्सलेशन मेक बाय युअर ओन. तुमच्या मनाने इंग्लिश ट्रान्सलेशन करा. ठीक आहे? ओके, डन. As it is, Tambu, today we'll stop here only. See you in the next class. I hope you everybody understood the concepts. Please make it more and more clear. Chalo, bye bye. Take care. Thank you so much, everybody.